श्रीराम समर्थ. वाचिक तप म्हणजे काय असतं, ते कसं करायचं? तर ज्याच्या वाणीने जीवांचे अविवेक दूर होतात, आत्मरूप समजते, त्याच्या बोलण्याचा कंटाळा येत नाही, ते सारखं ऐकावंसं वाटतं. कोणी काही मार्गदर्शन मागितले तरच तो जो बोलतो, अन्यथा वाणीचा उपयोग केवळ नामस्मरणासाठी करतो किंवा वेदांच्या ओवीच्या पठणाकरता करतो. माऊलीसुद्धा एका ओवीमध्ये म्हणतात, साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. थोडक्यात बघायचं झालं तर इतरांचं मन क्षुब्ध होईल असं बोलू नये, निरर्थक बोलू नये. आपण जे बोलू ते शास्त्रसंमतच असावे. त्याच्या पुष्टीकरता तात्काळ काही दाखले द्यावे. आपले बोलणे हे कर्णमधुर असावे, त्यामुळे समाजाची उन्नती होईल, समोरच्यातला सर्वोच्च लाभप्राप्ती होईल असं आपलं बोलणं असावं. आणि याकरता वेदाध्ययन आणि भगवत नामस्मरण हे सतत करायला पाहिजे. ह्यालाच वाचिक तप असं भगवंतांनी सुद्धा गीतेच्या 17व्या अध्यायात म्हटलेलं आहे. जय जय रामकृष्ण हरी.